आई तू जागी अजून? बाहेर इतका पाऊस पडतोय, तू पूर्ण भिजून आलायस, इतक्या उशिरा आलायस, मग मला झोप कशी काय लागेल? वाट बघत होते तुझी. आलोय मी आता, झोपतो, उशीर झालाय. मीटिंग लवकर संपणार होते ना, मग तुला यायला इतका उशीर कसा काय झाला? मी साहेबा बरोबर बाहेर गेलो होतो. काय झालं ऋषी? काही नाही. का? ऋषी, मी तुझी आई आहे. तुझ्या मनात काय चाललंय हे तू न सांगता मला कळतं. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय काहीतरी बिनसलंय. काय झालं सांग. आई, असं काही झालं नाहीये. मीटिंग्स होत्या खूप, आज थकलोय, बाकी काही नाही. थकल्यासारखं दिसणं आणि मनातून नाराज असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुझं कोणाशी भांडण झालंय का? मी साहेबाला फोन करून विचार. आई 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 माझं कोणाशीही काही भांडण झालं नाहीये. झोप आली आहे मला, मी झोपतोय आता. तूही झोप, इट्स लेट. तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोयस ऋषी. आज तू परत माझ्याशी खोटं बोललास. दुपारी अनिकाने फोटो दाखवले ते खरे असतील तर? नाही, मला या गोष्टीची शहानिशा करावीच लागेल. शाय, माझ्यामुळे आज तिला थांबावं लागलं एवढा वेळ. मीटिंग आल्या ना अचानक अंगावर, काय करणार मी तरी. छान मस्त तिला खायला घेऊन जायचा प्लॅन होता, मजा आली असती, गप्पा झाल्या असत्या. कसलं काय, सगळाच फ्लॉप शो. कॉल करतो तिला. नको, झोपली असेल. एवढा वेळ वाट बघितली ऋषी सरांची, नाही आलं ना. मग काही राग येणार नाही काय माणसाला? खरं लईच रागानं फटकून वागलो काय त्यांच्या संग?